जीवनात जगत असताना बऱ्याचदा आपण प्रत्येकाकडून काही ना काही अपेक्षा करतो. कधीतरी आपण कोणासाठी तरी काहीतरी केलेलं असतं आणि मग आमच्याही मनात येतं की अरे, या व्यक्तीने पण माझ्याशी असं वागताना थोडा विचार करायला हवा होता. मग आम्ही निराश होतो, आम्ही दुःखी होतो. पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, आपण दुःख करून, आपण विचार करून, आपण त्याच त्याच गोष्टी मनात साठवून काहीच होत नसतं. या सगळ्या परिस्थितीत आपलं लक्ष जेव्हा आपण परमेश्वराकडे देतो, तेव्हा आमचं मन शांत होतं. आमच्या जीवनातलं नैराश्य कुठेतरी कमी होतं आणि आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये असतानासुद्धा जीवन समर्थपणे जगायला शिकतो. आज मला तुम्हाला सांगू द्या, मला माहीत नाही तुमची परिस्थिती कशी असेल, मला माहीत नाही तुमच्या मनातल्या भावना कशा असतील. पण या वर्षाच्या शेवटाकडे जात असताना, नवीन वर्षात पदार्पण करत असताना अनेक जण वेगवेगळे निश्चय आपल्या जीवनात करत असतात. अनेक वेळेस ते निश्चय आपण थोडे दिवस करतो, पण काही दिवसानंतर ते निश्चय आपण विसरून जातो. पण मला तुम्हाला सांगू द्या, आज आपण एक निश्चय करूया. प्रभू, जर मला बघायचंच असेल तर मी तुझ्याकडे पाहीन. मी निराशेत असो, मी आनंदात असो, मी सुखात असो, मी दुःखात असो, प्रभू प्रत्येक वेळेस मी तुझ्याचकडे पाहीन. हे हृदय खूप सेन्सिटिव्ह असतं प्रियांनो. या हृदयाला कोणीच जाणू शकत नाही. आपण किती कोणाच्या बरोबर असलो, किती कोणाच्या सहवासात असलो, तर ज्याचं त्याचं हृदय फक्त ज्याला त्यालाच कळत असतं. आणि जर कळत असेल तर ते परमेश्वराला. कोणाला तुमच्या भावना समजो ना समजो, पण त्या परमेश्वराला तुमच्या भावना नक्कीच समजत असतात. कोणी तुमच्यावर प्रेम करो ना करो, कोणी तुमचा वापर करून घेऊ, गैरवापर करो, पण एक गोष्ट निश्चित, जेव्हा आम्ही परमेश्वराकडे आमचे नेत्र लावतो, आमचं हृदय त्याला देऊन टाकतो ना, तेव्हा त्याने दिलेली शांती, आनंद आमच्या जीवनात आल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, या धकाधकीच्या जीवनात जगत असताना अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि या सगळ्या परिस्थितीत आमच्या हृदयाचं औषध कोणाकडेच नाही. आज आपण पाहतो या जगामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून अटॅक येऊन गेल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेही खूप वयोवृद्ध झालेल्या लोकांचं नाही सांगत आहे मी तुम्हाला, तर अगदी कमी वयामधले मुलांना देखील, मुलींना असेल, मुलांना असेल, अनेक व्यक्तींना अटॅक येऊन गेल्याचं प्रमाण आपण पाहतो. का होतं हे सगळं? याला कारण आहे त्यांच्या मनातले विचार, त्यांच्या मनातलं टेन्शन. आणि मग तुम्ही किती पण गोळ्या घ्या, तुम्ही किती पण काही करा, जर तुमचं मनच आतून तुटलेलं असेल तर त्याला कोणीच बदलू शकत नाही. त्याला बदलण्याचं सामर्थ्य फक्त त्या जिवंत परमेश्वराकडे आहे. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, स्वतःला समर्थपणे जगवायला शिका. ते सगळ्या परिस्थितीवर मात करून जगायला शिकवण्याचं सामर्थ्य केवळ येशूकडे आहे, बाकी कोणाकडेच नाही. जेव्हा तुम्ही तुमचे नेत्र त्याच्याकडे लावाल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं जीवनात समर्थपणे जगायला शिकाल आणि सगळ्या परिस्थितीवर मात करून जगायची ताकद, हिंमत तो तुम्हाला देईल. जर तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल, चांगलं जीवन हवं असेल, तर आज आपण आपले नेत्र त्या परमेश्वराकडे लावूया, त्या प्रभू येशूकडे लावूया आणि त्याला म्हणूया, प्रभू येशू, आज मी माझं जीवन, माझं हृदय, माझं अंतःकरण, माझ्या जीवनातली प्रत्येक परिस्थिती मी तुझ्यासमोर ठेवलेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुझी शांती, तुझा आनंद, तुझी प्रीती मला हवी आहे. आणि तो आनंद, ती शांती, प्रीती केवळ तोच देऊ शकतो. आणि माझा विश्वास आहे, जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकाल तेव्हा नक्कीच तुमच्या मनात प्रभू कार्य केल्याशिवाय राहणार नाही.